आजचा हा संदेश देवी शक्तीने तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि जीवनोपयोगी संदेश दुर्लक्षित न करता तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असणार आहे तितका वेळ देऊन तुम्ही पूर्ण हा संदेश नक्कीच ऐकावा. आणि जर तुम्हाला आजचा हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक नक्कीच करा. तुम्हाला आज मोठी गोड बातमी मिळेल. तुमच्या घरामध्ये यशाची चांगली बातमी येईल आणि तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होताना तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहाल. म्हणून आजचा या संदेशाला पाहून कानाडोळा तुम्ही अजिबात करू नका. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनाला नक्की शांत ठेवा आणि सर्वप्रथम या संदेशामध्ये ज्या काही गोष्टी गुरुमाऊली आपल्याला सांगत आहेत ना, त्या गोष्टी तुम्ही मात्र लक्षपूर्वक नक्कीच ऐकावे. बाळूमामा नाम किती गोड, रोज घेता थोडं थोडं, बघा सहज सुटेल तुमच्या जीवनाचं कोड. मी देह सोडला पण अजूनही गेलेलो नाही, मी अजून देखील जिवंत आहे, हेच आपल्याला नेहमी बाळूमामा म्हणतात. बाकी ज्या घरात एक तरी भाग्यवान आणि नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे नेहमी तरुण जातात. मुखात पडणारा घास, हृदयाला मिळवणारा श्वास. नक्कीच मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये प्रथम तुम्हाला आशीर्वाद घेता येईल तेवढे तुम्ही घ्यावेत. तळतळात मात्र कुणाचाही तुम्ही घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना तुम्ही कधी देखील दुखावू नका. जीवनात 2 वाक्य लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झाले तर ती बाळूमामांची इच्छा आणि एखाद्या वेळेस मनाविरुद्ध झाले तर ती बाळूमामांची इच्छा. बघा, दोन्हीमध्ये देखील तुम्हाला मात्र समाधान नक्कीच मिळणार. बाळूमामांच्या मठामध्ये एक छान पाटी लिहिलेली होती, कोणत्याही क्लेश मनात न ठेवता तुम्ही आत या. तुम्ही पाप करून थकलेले असाल पण मी माफ करून मात्र भक्तांनो तुम्हाला अजून देखील नक्कीच थकलेलो नाही. म्हणूनच बाळूमामा ज्याच्या मुखी नाव सतो असेल सदैव सुखी. मनुष्य तर मात्र नेहमी फक्त ब्रह्मजीवन जगित असतो, ते म्हणजे हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त तुमची नक्कीच वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व तुमच्या जवळचे असून सुद्धा दूरचे मात्र नक्कीच होऊन जातात. आणि हेच जीवनाचे मोठे खरे मात्र सत्य आहे, हे लक्षात नेहमी ठेवा. ते म्हणजे जे तुम्ही दुसऱ्यांना देत असताना तेच तुम्हाला नेहमी परत मिळतं. मग ते आनंद असेल, प्रेम असेल किंवा एखादे नक्कीच दुःख असेल. बाकी प्रेमळ मित्रांनो, बाळूमामांच्या शक्तीवर मनापासून विश्वास आपण ठेवलं पाहिजे. कारण बाळूमामा कधीच वाईट मात्र आपल्याला नक्कीच होऊ देणार नाहीत. माहिती नाही काय जादू असते बाळूमामांच्या चरणामध्ये. मुजरा करायला जितके खाली मी वागतो ना तितकेच मोठं झाल्यासारखे मला मात्र नक्कीच वाटते. नक्कीच मित्रांनो, या ब्रह्मांडात फक्त एकाच परम चैतन्याची सत्ता आहे. यालाच आपण श्रीसंत सद्गुरू बाळूमामा म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करते. मनापासून बाळूमामांना म्हणूनच तुम्ही शरण जा. अर्थात कारण बाळूमामांना मनापासून शरण जाणाऱ्या भक्ताच्या पाठीशी ते मात्र सदैव नक्कीच त्याच्या उभे असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी सगळी मिळतं, अर्थात सगळं मिळतं परत, पण वेळ आणि माणूस कधीही तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. भक्तीचे नाम श्रीसंत सद्गुरू बाळूमामा, शक्तीचे नाम श्रीसंत सद्गुरू बाळूमामा, आनंदाचे नाम श्रीसंत सद्गुरू बाळूमामा, सुखाचे धाम श्रीसंत सद्गुरू बाळूमामा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुमचे सद्गुरू पाय असतील दोन्ही. नक्कीच मी नशिबापेक्षा माझ्या मात्र बाळूमामांवरती जास्त विश्वास ठेवतो. कारण नशीब खूप वेळा बदलतं पण माझे गुरुमाऊली अजूनही मात्र तेच आहेत. म्हणूनच प्रथम मात्र आपल्याला बाळूमामांवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. आयुष्यात काही करून तुम्हाला दाखवायचे असेल तर तुम्ही काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असे मात्र काही देखील नसते. पैशाने सर्व काय मिळेल पण नक्कीच आईसारखं स्वर्ग आणि बाबांसारखी सावली तुम्हाला मात्र कुठे देखील मिळणार नाही. आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग आपल्या मात्र आयुष्यामध्ये नक्कीच येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं
कुठल्याही प्रसंगी ठामपणे मात्र नक्कीच उभी राहतात. बाकी जर मन कमकुवत असेल तर परिस्थिती आपली समस्या बनते, आणि जर मन आपलं संतुलित असेल तर परिस्थिती मात्र आव्हान बनते. परंतु जर तुमचे मन मजबूत असेल ना, तर ती परिस्थिती एक मात्र नक्कीच महान संधी बनते. संवाद हा किती गोड शब्द. संवाद होणं अर्थात हार्दिक नशिबाचा भाग मानला तर संवाद साधणे हा मात्र कौशल्याचा भाग आहे असे मान्य करावे लागेल. संवाद साधण्याची अनेक माध्यमे आज उपलब्ध आहेत आणि त्यात अधिकाधिक भर देखील नक्कीच पडत आहे. अर्थात संवाद साधून समोरच्या मनुष्याला अशांतता अर्थात समृद्ध करता आले तरच तो मात्र खरा नक्कीच संवाद आहे. जेव्हा आपण शांत राहून सर्व काही सहन करीत असतो तेव्हा जगाला आपण चांगले वाटतो, पण जेव्हा आपण ऐकतो तेव्हा सर्वांनाच वाईट मात्र नक्कीच वाटत असते. बाकी मित्रांनो, जीवन मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे, मृत्यू येणे ही काळाची गोष्ट आहे. परंतु मृत्यूनंतर सुद्धा लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणे ही मात्र नक्कीच चांगल्या कर्माची एक पद्धतीची नक्कीच गोष्ट आहे. नातं बाकी गरज म्हणून नाही तर सवय म्हणून आपण मात्र नक्कीच नेहमी जोडले पाहिजे. कारण गरज संपली जाते पण सवय मात्र कधीही माणसांची सुटत नसते. आणि ज्या पायरीचा अर्थात आदर नक्कीच घेऊन आपण पुढे अर्थात पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीच आपण विसरू नये. कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण मात्र पुढची पायरी कधीच नक्कीच ओलांडू शकलो नसतो. माझी सगळ्यांना गरज आहे हा ब्रह्म आणि मला कोणाचीच कधी गरज नाही हा अहंकार डोक्यातून काढून टाकला की माणूस मात्र सर्वांच्या जीवाभावाचा नक्कीच पूर्णत्व होऊन जातो. बाकी आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो, पण जमिनीवरच राहून माणसाप्रमाणे वागायला माणूस कधी शिकणार? हेच भगवंत मात्र म्हणत असतात. बाकी स्वप्न ती नव्हेत जी झोपेत पाहिली नक्कीच जातात. स्वप्ने तर ती असतात जी तुम्हाला कधी झोपूच देत नाहीत. बाकी मित्रांनो, वाईट काळ हा तर सर्वात नक्कीच मोठा जादूगर आहे. कारण तो एका क्षणात आपल्या जवळच्या सर्व माणसांच्या चेहऱ्यावरचा बुरका मात्र बाजूला करीत नसतं. अर्थात स्वप्नांना क्षितिज, महत्वाकांक्षेला नशेष सीमा, जिद्दीला देता जोड, मेहनतीची सत्यात उतरते दुनिया स्वप्नाची. हास्य एक कमालीचे कोडे आहे, जेवढे ते नक्कीच सांगता त्यापेक्षा जास्त लपवते. अश्रूसुद्धा कमालीचे नक्कीच असतात, जेवढे बाहेरून दिसत असतात ना त्यापेक्षा कितीतरी जास्त आतून मात्र ते नक्कीच वाहत असतात. बाकी एक नकारात्मक मन आपल्याला मात्र कधी सकारात्मक जीवन देऊ शकणार नाही. आयुष्य आपल्याला नेहमीच आनंदी अर्थात राहण्याचे वचन देऊ कधी शकत नाही, परंतु आपण बदलू शकत नाही. अशा गोष्टी स्वीकारल्यानंतर आयुष्य मात्र आपण प्रत्येकांचे निश्चितच चांगले पूर्णत्व होत असते. अडचणीत असाल तर तुम्ही मात्र खूप जास्त कष्ट करा आणि जेव्हा तुमचे दिवस चांगले येतील तेव्हा मात्र प्रथम तुम्ही इतरांची मनापासून मदत करा. परंतु प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने जगायला शिका. मनाच्या स्तरावर संवाद शब्दात होत असते, हृदयाच्या स्तरावर भावनांमध्ये, तर आत्म्याच्या स्तरावर मौनात होत असते. समाजात बदल का होत नाही याचे कारण म्हणजे गरिबात हिंमत नाही, मध्यमवर्गीयांना फुरसत नाही आणि श्रीमंतांना गरज मात्र नक्कीच नाही. बस एवढ्याच गोष्टी एक पद्धतीचे मोठे सत्य आहेत. किती अवघड आहे जीवनात आपल्या लोकांमधून आपल्याच लोकांना शोधणे. जो आनंद आपले अर्थात लहान ओळख बनण्यात आहे तो कोणाची मोठी सावली बनण्यात नाही. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की मग मात्र शब्दातून संस्कारांचा सुगंध नक्कीच दरवळत असतो. बाकी मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही नक्की समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे आपल्याला अर्थात किंमत न देणाऱ्या व्यक्तीला आपण किंमत जर देत राहिलो तर आपलीच किंमत कमी मात्र त्या ठिकाणी होऊन जाते. आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी शरीर थकले तरी चालेल, मात्र मनस्थिती मात्र कायम नक्कीच योग्य पद्धतीची राहिली पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये मात्र पूर्णत्व ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, अर्थात विहिरीत उतरणारी बादली झुकते तेव्हा मात्र पाणी भरून नक्कीच बाहेर येते. तसेच जीवनात काय मिळवायचे असेल तर आपल्यालाही नेहमी नक्कीच झुकावे लागेल. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला देखील नेहमी स्मरणामध्ये ठेवायच्या आहेत.
भगवंत म्हणतात, शांत राहा. आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमिवलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं जास्त गमिवलेले आहोत त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच बाळूमामा पूर्णत्व देतील. म्हणून आज जर तुम्ही चिंता करीत असाल तर प्रथम मात्र तुम्ही तुमची चिंता पूर्णत्व नष्ट करायला शिकले पाहिजे. चिंता करण्यापेक्षा आपण प्रत्येकाने नेहमी बाळूमामांचे नामस्मरण करण्याकडे लक्ष मात्र नक्कीच केंद्रित केलं पाहिजे. बाकी जेवढं तुम्ही गमवलेले आहात ना त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला नक्कीच मिळतात. बाकी समस्या इतकी ताकदवान होऊ शकत नाही, अर्थात आपण तिला नक्कीच जितकी मानत असतो. कधी ऐकली आहे का अर्थात की अंधाराने सकाळच होऊ दिलेली नाही. तर प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही समजून घ्या ते म्हणजे आयुष्यामध्ये काही देखील अशक्य मात्र नक्कीच नसते. ते म्हणजे आयुष्यामध्ये जेवढं काही तुम्ही गमिवलेले आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितच प्राप्त होणार आहे. म्हणून जर तुम्ही अजून देखील भरपूर जास्त प्रमाणात चिंता करीत असाल तर मग मात्र तुम्हाला ती तुमची चिंता करणं सोडून नक्कीच द्यायचं आहे आणि नेहमी तुम्हाला भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त नक्कीच लक्ष मात्र द्यायचं आहे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला स्मरणामध्ये मात्र ठेवायच्या आहेत. जेव्हा ती व्यक्ती लहानपणापासून प्रौढांपर्यंत वाढते तेव्हा पेन्सिलची जागा पेनने घेतली जाते, फक्त त्याला हे समजण्यासाठी आता आपल्या चुका मात्र मिटविणे कठीण आहे. म्हणूनच प्रत्येक गोष्टीमधून कोणत्या ना कोणत्या गोष्टी आपल्याला मात्र प्रत्येकाला शिकायला मिळतात आणि आपण मात्र त्या प्रत्येक गोष्टी योग्य पद्धतीने पूर्णत्व शिकल्या देखील नक्कीच पाहिजे. आणि जो माणूस धीराने सर्व गोष्टी घेतो ना तो माणूस कधीच कोणत्याही गोष्टीत कमी मात्र कधी देखील पडणार नाही. एवढ्या मात्र गोष्टी नक्कीच खऱ्या आहेत. बाकी शांत राहा, कारण आयुष्यामध्ये वन समोर कधीही नाही. आयुष्याच्या या प्रवासामध्ये जेवढं काही तुम्ही गमिवलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आता जरी तुम्ही चिंता करीत असाल ना तर मग मात्र तुम्हाला ती तुमची चिंता पूर्णत्व नष्ट करून टाकेल. म्हणून आता मात्र तुम्ही पूर्णत्व तुमची चिंता करणं सोडा आणि भगवंतांचे तुम्ही नामस्मरण मात्र करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच लक्ष मात्र दिले पाहिजे. मित्रांनो, माणसाला एखादी गोष्ट करायचीच असेल तर त्याला भरपूर मार्ग सापडतात आणि जर ती करायचीच नसेल तर मग मात्र त्याला भरपूर जास्त प्रमाणात कारणे सापडतात. एवढं मात्र नक्कीच खरे, आयुष्याच्या प्रवासात आपण कोणत्या गोष्टी नक्कीच गमिवली आहोत या नक्कीच गोष्टींचा नेहमी विचार करण्यापेक्षा तुम्हाला कोणत्या गोष्टी पूर्णत्व प्राप्त झालेले आहेत नक्कीच या गोष्टींकडे तुम्हाला मात्र नक्कीच लक्ष द्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण जो माणूस नेहमी शांत राहून आयुष्य नक्कीच जगत असतो ना त्याला मात्र आयुष्यामध्ये नेहमी आनंद असा प्राप्त होतो. जर दूध फाटले असेल तर पांढऱ्या धाग्याने गुपचूप चिवून टाका, कोणाला कळणारे नाही. अर्थात आयुष्यामध्ये काय देखील नक्कीच झाले तरी देखील आपण मात्र प्रथम नक्की शांत राहून हे आपलं आयुष्य योग्य पद्धतीने जगायला शिकलं पाहिजे. तरच तुमच्या आयुष्यामध्ये तुमची नक्कीच प्रगती होऊ शकते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, जेवढं काही तुम्ही गमिवलेले आहात ना त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत नक्कीच देणार. जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तर प्रथम मात्र तुम्ही ती तुमची चिंता करणं नक्की सोडून दिले पाहिजे आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आता मात्र तुम्ही तुमचे पूर्णत्व लक्ष नक्कीच दिले पाहिजे. बाकी जग बदलायला काही वेळ लागतो, पण आपली माणसं बदलायला एक क्षण ही नक्कीच पुरेसा आहे. एकदा आयुष्यामध्ये जरी आनंद मिळाला तर मनुष्य म्हणतो नक्कीच मी आयुष्य योग्य पद्धतीने जगू. परंतु प्रेमळ मित्रांनो, जे सध्या तुम्हाला इथे प्राप्त झालेले आहे ना ते मात्र नक्कीच प्रथम तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे. ते म्हणजे आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर नक्कीच तुम्हाला सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. बस एवढ्याच गोष्टी
तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचे आहेत 3 सुवर्ण नियम. कोण आपल्याला मदत करीत आहे त्यांना तुम्ही मात्र कधी देखील विसरू नका. जो तुमच्यावर प्रेम करतोय त्यांचा दोष तुम्ही कधीच करू नका. कोण आपल्यावर विश्वास ठेवत असेल तर त्यांना मात्र कधी फसवू नका. बस एवढेच आयुष्यामधले काही महत्त्वपूर्ण अर्थात नक्कीच नियम आपण प्रत्येकाला मात्र समजून घ्यायचे आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र नेहमी शांत राहून हे आपले आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. कारण आपण जर नेहमी शांत राहून हे आयुष्य जगण्यास सुरुवात केलो तर प्रथम आपल्याला मात्र भरपूर जास्त प्रमाणात नक्कीच आनंद नक्कीच मिळायला लागतो. हे देखील तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचे. आदर हा आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. हे एखाद्या गुंतवणुकीसारखे आहे. आम्ही इतरांना जे काही देतो ते आपल्याकडे नक्कीच नफ्यासह परत येत असते. म्हणूनच प्रथम प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र उत्तम कर्म करण्याकडे नक्कीच लक्षपूर्णत्व दिले पाहिजे. बस एवढेच तुम्हाला स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. बाकी भूतकाळातल्या आठवणी छानच असतात, पण भविष्याचे स्वप्न पाहणे त्यापेक्षा नक्कीच पूर्णत्व सुंदर असते. एवढं देखील आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणामध्ये पूर्णत्व ठेवायचं आहे. चूक करणाऱ्यांना माफ केले जाऊ शकते, पण फसवणूक करणाऱ्यांना कधी भगवंत माफ करीत नसतात. हे देखील तितकंच. भावना ही तर नक्कीच जगातील सर्वात पूर्णत्व खतरनाक नदी आहे. हिच्या सर्व जण वाहून मात्र नक्कीच जातात. हे देखील आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे छलात नक्कीच बळ आहे, परंतु माफी आजसुद्धा अंतिम उपाय आहे. विश्वास करायला शिका. संशय तर सर्व जग घेतं. सन्मान अर्थात स्तुती मागितली नाही जात तर ती मात्र कमवली जाते. नशिबात जे लिहिले आहे त्याची तक्रार कधी करू नका. तुम्ही इतके समजदार व्हायचे आहात अर्थात अजून की विधात्याची योजना तुम्ही मात्र नक्कीच योग्य पद्धतीने समजू शकाल. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र नेहमी स्मरणामध्ये ठेवायच्या आहेत. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ना, ते तर काही काळासाठीच तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे. आणि जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर उत्तम गोष्टी नक्कीच प्राप्त करू शकतात. म्हणून प्रथम मात्र आपण चिंता सोडून द्यावी आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण प्रत्येकाने लक्ष द्यावे. जर तुम्ही जास्त लोकांवर अवलंबून राहत असाल तर तुम्ही निराश होण्याच्या संधी पण जास्त राहतील. अनुभवाचं सर्टिफिकेट चुका केल्याशिवाय कधी देखील मिळत नसतं आणि अनुभव जे आपल्याला मिळत असतात अर्थात ते अनुभव मात्र आपण प्रत्येकासाठी नक्कीच उत्तम असतात. हे देखील तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, ते म्हणजे तुम्ही प्रथम समजून घ्या, ते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काय घडलेले आहे याचा नेहमी विचार करण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या योग्य गोष्टी नक्कीच घडवायच्या आहेत याचा मात्र तुम्ही विचार करा. आपल्याला कोणीही नसले तरी आपण मात्र सर्वांसाठी आहोत. ही गोष्ट फुलाकडून आपण शिकावी. फुलांसाठी कोणीही नसते, पण फुले सर्वांसाठी नक्कीच असतात आणि सर्वांना सारखाच सुगंध अगदी आनंदाने देतात. प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणार आहे. त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाचा पाया रचतील यावर प्रथम तुम्ही विश्वास ठेवा. वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात, पण वेळ नसताना सुद्धा जे तुम्हाला वेळ देतात ना, नक्कीच ते खरे आपले आहेत. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून मात्र पूर्णत्व घेतले पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. आयुष्यामध्ये जे काही घडत असते ना, ते तर आपल्या उत्तमासाठीच घडत असते. म्हणून प्रथम मात्र आपण प्रत्येकाने शांत नक्कीच राहिलं पाहिजे आणि भगवंतांचे नामस्मरण आपण प्रत्येकाने निस्वार्थ मनाने करण्यास सुरुवात पूर्णत्व केली पाहिजे. जो भक्त भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करीत असतो ना, त्याच्या पाठीशी भगवंत नेहमी नक्कीच असतात. बाकी तुम्ही उंचावरून पडलात तर परत तुम्ही उठू शकता, परंतु एखाद्याच्या नजरेतून पडलात तर कधीच मात्र तुम्ही नक्कीच उठू शकत नाहीत. ना ती जिवंतपणेच
सांभाळा. अर्थात ताजमहल जगाने पाहिला, अर्थात मुमताजने कधी देखील नाही. म्हणूनच नाती मात्र आपण जिवंतपणे सांभाळली पाहिजेत. उपवास नेहमी अन्नाचाच का, क्रोधाचा आणि वाईट विचारांचाही आपण मात्र नक्कीच उपवास करायला शिकलं पाहिजे. अर्थात आपण मात्र त्याचा उपवास नक्कीच केलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, जेवढं जास्त तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आता मात्र पूर्णत्व मिळून जाणार आहे. म्हणून आज जरी तुम्हाला भरपूर जास्त चिंता तुमच्या आयुष्यामध्ये होत असेल ना, तर मग मात्र तुम्ही आता ती तुमची चिंता पूर्णत्व सोडून दिली पाहिजे. अर्थात नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण मात्र भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच लक्ष दिले पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यात भरपूर जास्त संकटे येत असतील ना, तर प्रथम मात्र आपण स्वतःला भाग्यवान देखील समजले पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो, संकटे त्यांच्याच आयुष्यामध्ये येतात जे त्या संकटांचा योग्य पद्धतीने सामना करीत असतात. म्हणून कितीही जास्त संकटे आलीत तरी देखील आपला विश्वास प्रथम मात्र आपण स्वतःवरती ठेवावे, नाती हृदयापासून जोपासावी. कारण रक्ताची नाती हल्ली वृद्धाश्रमातच आपल्याला मात्र नक्कीच सापडतात. बाकी माणसाने सॉरी म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरांनी सॉरी म्हटले की माणूस नक्कीच संपवतो. अर्थात मित्रांनो, एवढ्याच गोष्ट आपल्याला स्मरणामध्ये ठेवायच्या आहेत, ते म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्यक्ष ज्या ठिकाणी बोलायचं आहे, अर्थात कोणत्या ठिकाणी कोणत्या शब्दांचा उच्चार करायचा, या गोष्टींचा आपल्याला योग्य पद्धतीने समजायला हवा. या गोष्टी जर तुम्हाला योग्य पद्धतीने समजल्यात ना, तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पूर्णत्व आनंदी राहून हे आयुष्य जगाल. कचरा पेटीत पडलेली भाकरीचा अर्थात भाकरीच सांगते की माणूस पोट भरली की लायकी मात्र नक्कीच विसरतो. परफेक्ट जोड्या फक्त आपल्याच असतात, बाकी सर्व गैरसमज नक्कीच आहेत. बाकी मृत्यूला सांगावे हे कुठल्याही रूपाने ये, पण अर्थात जगण्यासारखे काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे ना, तोपर्यंत तुला या बाहेरच नक्कीच पूर्णत्व थांबावे लागेल. एवढं मात्र नक्कीच खरे, जोपर्यंत तुम्हाला तुमचे दोष ऐकणे वाईट वाटते आणि दुसऱ्यांची निंदा करणे चांगले वाटते ना, तोपर्यंत तुम्ही स्तुतीच्या लायक अर्थात कधीही नसतात. बाकी खूप मोठे व्हा, अवघे तुम्ही तुमचे जग जिंका. परंतु प्रेमळ मित्रांनो, कधी सावली देणाऱ्या झाडाला आणि आधार देणाऱ्या वृक्षाला आणि माणसांना तुम्ही मात्र कधी देखील विसरू नका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने आयुष्यामध्ये मात्र नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी ज्या व्यक्तीला नक्कीच शांत नक्कीच राहायला जमत असते ना, त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये अर्थात यशस्वी होणे का अवघड नाही. म्हणून प्रथम मात्र तुम्ही नक्की शांत राहायला शिका आणि शांत राहून प्रत्येक परिस्थितीचा सामना मात्र तुम्ही करायला शिका. बाकी मी ईश्वरचरणी एकच प्रार्थना करतो की हे गुरुमाऊली आपण प्रत्येकाला नेहमी आनंदी ठेवावे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नेहमी आपण मात्र नक्कीच आनंद ठेवावा. बस एवढीच गोष्ट मी भगवंतांच्या मात्र चरणी नक्कीच म्हणतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणून आज जरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता आणि काळजी करीत असाल, तर मग मात्र तुमची ती चिंता आणि काळजी करणं पूर्णत्व व्यर्थ आहे. जर तुम्ही तीच चिंता आणि काळजी सारखं करीत राहिलात, तर मग मात्र तुमच्या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही देखील राहणार नाही. म्हणून प्रथम तुम्हाला मात्र समजून घेतले पाहिजे. अर्थात तुम्ही मात्र प्रथम नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नाही. अर्थात माणूस मात्र नेहमी स्वतःच्या बुद्धीच्या कुवतीनुसार शक्य आणि अशक्य गोष्टी नक्कीच पूर्णत्व ठरवित असतो. परंतु भगवंतांसाठी सर्व गोष्टी या मात्र नक्कीच शक्य आहेत. अर्थात भगवंतांसाठी सर्व काही योग्य पद्धतीने नक्कीच शक्य आहे. म्हणूनच आयुष्यामध्ये जर काही करायचे असेल तर तुम्ही एखाद्याचे नक्कीच भले करा. अर्थात काय पैसे खरेदी करू शकतात, एक पलंग परंतु झोप नाही, एक घड्याळ परंतु वेळ नाही, एक पुस्तक पण ज्ञान नाही,
एक स्थान परंतु आदर नाही, एक औषधे परंतु नक्कीच आरोग्य नाही, करमणूक परंतु आनंद नाही, अनोळखी पण मित्रता नाही, आणि अज्ञान अर्थात आज्ञाधारकपणा परंतु विश्वास नाही, घर पण अर्थात घर नाही. बस एवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये निर्माण अर्थात नक्की समजून घ्यायचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही तुमच्यामध्ये चांगले कर्म निर्माण करा आणि तुमचे स्वभाव तुम्ही प्रथम उत्तम निर्माण करा. मगच तुम्हाला तुमचे आयुष्य योग्य पद्धतीने आनंद मात्र नक्कीच देणार. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवायच्या आहेत. शांत राहा, कारण शांत जो व्यक्ती राहत असतो ना, तो व्यक्ती मात्र आयुष्यामध्ये कधी देखील नक्कीच दुःखी राहणार नाही. म्हणून आज जर तुम्ही शांत राहून हे तुमचे आयुष्य जगलात, तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी जास्त प्रमाणात रडणार नाहीत, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, पाप नक्कीच वाईट असते, यात मात्र मुळीच नक्कीच कुठलीही शंका नाही. पण पुण्य केल्याचा गर्व मात्र त्याहीपेक्षा नक्कीच वाईट असतो. ज्याप्रमाणे लोखंडाचा नाश त्याचाच प्रथम गंज करतो, त्याचप्रमाणे माणसांचा नाश त्याची स्वतःची मानसिकता मात्र नक्कीच करीत असते. म्हणूनच आपण जसे विचार करीतो तसेच आपले आयुष्य घडीते. बस एवढ्याच गोष्टींचा आपण प्रत्येकाने विचार आणि नक्कीच गोष्टी मात्र समजून घेतल्या पाहिजेत. बाकी विसरू नका की जेव्हा आयुष्य कठीण होते तेव्हा मात्र नक्कीच आपल्याला हार मानल्यासारखे वाटते. असे एक भविष्य आहे जे आपण अद्याप पाहिले नाही. दृढ राहा, स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा आणि कधीही पुढे जाणे तुम्ही मात्र थांबू नका. आणि प्रथम मात्र जी लोक अर्थात इतर नक्कीच व्यक्तींच्या मनानुसार हे स्वतःचे आयुष्य जगत असतात ना, ते मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये कधी देखील आनंदी नक्कीच राहू शकणार नाहीत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल ना, तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास मात्र आता योग्य पद्धतीने नक्कीच ठेवायला शिका. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला समजून मात्र घ्यायच्या आहेत. बाकी आरसा जेव्हा चेहऱ्याचा डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा अर्थात तोडत नाही, तर प्रथम मात्र तो नक्कीच डाग साफ करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे जर कोणी आपली कमतरता दाखवली तर त्याच्यावर रागवण्याऐवजी आपल्यातील ती कमतरता दूर करण्याचा आपण प्रत्येकाने प्रथम प्रयत्न करावा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीन ऋतूंसोबत अजून एक ऋतू मनुष्याच्या आयुष्याचा आहे, तो म्हणजे जीवाला, जो आपल्या स्वभावानुसार आपल्यासोबत इतरांनाही नेहमी आनंदित ठेवतो. जीवन त्याचीच परीक्षा घेतो, अर्थात जो प्रत्येक वळणावर चालणे नक्कीच योग्य पद्धतीने जाणत असतो. काही मिळून तर प्रत्येकजण असतो, अर्थात जीवन बहुधा त्याचेच असते. नक्कीच जो सर्व काही गमावूनही हसणे मात्र कधी देखील नक्कीच सोडत नसते. बस एवढ्याच गोष्टी तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये ठेवायच्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण आयुष्यामध्ये परिस्थिती आपली किती जरी बिकट असली तरी देखील जो व्यक्ती नेहमी शांत राहत असतो ना, तो मात्र आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी आनंदी राहून हे त्याचे आयुष्य नक्कीच जगू शकतो. म्हणून आपण काय गमावलेले आहोत याचा मात्र आता आपण प्रथम विचार करणे सोडून द्यावे आणि आपल्याला सध्या जे काय मिळालेले आहे आपण मात्र नक्कीच त्यामध्ये पूर्णत्व आनंदी राहायला शिकलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने नक्कीच समजून घ्यायचे आहेत. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या आयुष्याची लढाई, कारण आयुष्याची लढाई जो व्यक्ती योग्य पद्धतीने समजून घेईल तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील नक्कीच दुःखी राहणार नाही. म्हणून प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून हे तुमचे आयुष्य जगलात ना, तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मगच योग्य पद्धतीने हे तुमचे आयुष्य तुम्ही नक्कीच जगलात, एवढं मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. नक्कीच मित्रांनो, भगवंत म्हणतात आयुष्यामध्ये निंदा होत असेल तर घाबरू नका, कारण निंदा तर नेहमी त्यांचीच होत असते जे नक्की जिवंत आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, अर्थात निंदेला जर तुम्ही घाबरत राहाल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी काय करू शकणार नाही. म्हणून प्रथम मनुष्याने
निंदेला मात्र कधीही घाबरू नये. बस आयुष्यामध्ये जे आपल्यासोबत घडते ते मात्र उत्तम घडत असेल तर उत्तम, अर्थात उत्तमच घडते असा मात्र विचार करावं. आणि आयुष्याच्या नक्कीच अर्थात प्रत्येक वेळेमध्ये आपण मात्र नेहमी आनंदी राहावं. ऑक्सिजन असो किंवा माणसांचे विचार अर्थात लेवल ढासळली की धोका मात्र नक्कीच वाढतो. जीवनात दोन वस्तू नेहमी तुटण्यासाठी असतात, एक म्हणजे श्वास आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोबत. अर्थात श्वास तुटल्याने तर माणूस एकदाच मरतो, परंतु कोणाची सोबत तुटल्याने माणूस प्रत्येक वेळी मात्र मरत असतो. अर्थात भावकीतील 4 जण एकत्र तेव्हाच येतात जेव्हा 5वा नक्कीच खांद्यावर असतो, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि जेव्हा आपण काय घडत आहे यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही, तेव्हा आपण जे घडत आहे त्यास मात्र प्रतिसाद देण्याच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःला आव्हान नक्कीच दिलं पाहिजे. तिथेच खरी शक्ती आहे. जगातील सर्वात आश्चर्यकारक ठिकाणे एखाद्याच्या विचारांमध्ये, एखाद्याच्या प्रार्थनेत आणि एखाद्याच्या अंतःकरणात असतात. आपणला दिवस नक्कीच चांगला जावो. बस एवढंच मी भगवंतांच्या चरणी मात्र प्रार्थना मनापासून करतोय. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र नक्कीच तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र जास्त चिंता कधीही करू नये. कारण प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी या घडतच असतात. अर्थात सुख आणि दुःख या प्रत्येक गोष्टी आयुष्यामध्ये आपल्या होणारच आहेत. म्हणून नेहमी आपण जास्त चिंता आणि काळजी करणं खरोखर सोडून दिले पाहिजे. समजून घ्या, आयुष्यामध्ये काहीच अशक्य नसते. जर आपण ठरवले तर चालणीतून देखील आपण प्रत्येकाला मात्र पाणी नक्कीच काढता येत असते. फक्त आणि फक्त प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे आपल्याला मात्र नक्कीच त्या पाण्याचे बर्फ होईपर्यंत पूर्णत्व वाट मात्र योग्य पद्धतीने पाहायची आहे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने समजून मात्र पूर्णत्व घ्यायचे आहेत. भगवंत म्हणतात, नको हो उदास, मी आहे नक्कीच तुझ्यासोबत आणि मी आहे नेहमी प्रेमळ भक्ता तुझ्या नक्कीच आसपास. जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा जास्त मात्र मी तुला नक्कीच देणार. म्हणूनच नेहमी जास्त चिंता करण्यापेक्षा आता मात्र आपण भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच आपण प्रत्येकाने आपले लक्ष केंद्रित मात्र केलं पाहिजे. चांगुलपणाच्या मागे कधीच कुणी जात नसते, अर्थात वाईटाच्या मागे मात्र सर्वच जातात, एवढं मात्र नक्कीच खरे. ज्या व्यक्तीच्या डोक्यावर आई वडिलांचा आशीर्वाद असतो ना, ती व्यक्ती वाईट परिस्थितीतही निर्णय घेण्यास नेहमी सक्षम असते, एवढं मात्र नक्कीच. नाटक फक्त आपल्या आयुष्यात चालत नाही, एकतर आपण ते तयार करतो, अर्थात आमंत्रित करा किंवा त्यासह तुम्ही नक्कीच संबंधी आहात. दयाळूपणा ही तर सर्वात लहान कृती आहे, भव्य हेतूपेक्षा खूप जास्त. नक्कीच नाती किती जरी वाईट असलीत ना, नक्कीच तरी देखील ती मात्र तुम्ही कधीही तोडू नका. कारण पाणी नेहमी किती घाण असले तरी देखील ते तहान नाही, पण आग नक्कीच विझवू शकते. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने मात्र समजून घ्यायचे आहेत. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे जेव्हा आपण धाडस करीत असतो ना, तेव्हा मात्र आपले सामर्थ्य वाढते. जेव्हा नक्कीच आपण जोडले जातो तेव्हा मात्र नक्कीच ऐक्य वाढत असते. जेव्हा आपण सामायिक करतो अर्थात तेव्हा प्रेम वाढत असते. आणि जेव्हा आपण काळजी घेत असतो ना, तेव्हा मात्र नक्कीच संबंध पूर्णत्व वाढीत असतात. बस एवढंच आपल्याला समजायचे आहे. रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं सकाळी मंदिरात जायचंय की स्मशानात. म्हणून प्रत्येक क्षणी आपण मात्र आनंदी राहून हे आपलं आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र योग्य पद्धतीने नक्कीच समजून घ्यायच्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, नेहमी आपण काय गमावलं आहोत याचा नक्कीच विचार करण्यापेक्षा अर्थात आपल्याला कोणकोणत्या उत्तम गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत या गोष्टींकडे देखील आपण प्रत्येकाने लक्ष मात्र नेहमी दिले पाहिजे. एवढं मात्र नक्कीच. तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काळ दिवस हेच आजचे मात्र योग्य समीकरण नक्कीच होऊन बसलेले आहे, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी वर्ण हा शब्द वाचून आपल्याला मनात काय विचार आले
अर्थात समजून घ्या. मराठी भाषा खूप समृद्ध आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ आणि अनेक अर्थांचा एकच शब्द आपल्याला इथे सहज अर्थात आढळतील. मनुष्याच्या वर्णाकडे वर्ण म्हणून न पाहता वर्ण म्हणून पाहिले तर मनुष्याकडे अनेक वर्ण म्हणजेच गुण आपल्या मात्र लक्षात येतील. शक्तीची गरज तेव्हा असते जेव्हा काही वाईट नक्कीच आपल्याला विचार अर्थात वाईट करायचे असते. नाहीतर जगात सर्व काही मिळवण्यासाठी प्रेम मात्र नक्कीच पुरेसं आहे. इतके सकारात्मक व्हा की नकारात्मक लोकांना तुमच्या मात्र सभोवताली नक्कीच राहण्याची इच्छा कधी देखील होणार नाही. बस तेवढंच आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये मात्र योग्य पद्धतीने ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, कठीण म्हणजे अशक्य नाही याचा अर्थ असा आहे की आपल्याला कठोर परिश्रम मात्र करावे लागतील. आणि जेव्हा आपण काय अर्थात घडत आहे यावर नियंत्रण ठेवू शकत नाही ना, तेव्हा आपण जे घडत आहे त्यास प्रतिसाद देण्याच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःला आव्हान मात्र नक्कीच दिले पाहिजे. आणि शब्द कितीही काळजीपूर्वक जरी आपण वापरलेत तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्यांचा मात्र अर्थ निश्चितच पूर्णत्व लावित असतो. अहंकार हा डोळ्यांतील धुळीसारखा असतो. धूळ साफ न करता आपण स्पष्टपणे काय देखील कधी पाहू शकत नाही. म्हणून अहंकार साफ नक्कीच तुम्ही करा. आणि निर्लेप दृष्टीने तुम्ही मात्र नक्कीच पहा. किती विचित्र आहे, माणूस जेव्हा पैसे मोजतो तेव्हा दुसरीकडे लक्ष देत नाही, परंतु जेव्हा तो भगवंतांची माळ जपतो तेव्हा मात्र त्याचे लक्ष सगळींकडे नक्कीच असते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी व्यर्थ गोष्टींची कारणे कधीही तुम्ही शोधू नका. अर्थात आहे तो परिणाम तुम्ही प्रथम स्वीकारा. आवडते तेच तुम्ही करू नका. जे आवडत नाही त्यात आवड मात्र तुम्ही निर्माण देखील करायला शिका. आयुष्यामध्ये नेहमी मनुष्याने एकच गोष्ट समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे काहीही इथे आपले नाही आणि काहीही इथे आपले मात्र नक्कीच राहणार नाही. म्हणूनच आता मात्र तुम्ही तुमची वेळ ते चिंता करणे सोडून दिले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, भगवंतांचे तुम्ही मात्र योग्य पद्धतीने नक्कीच भक्ती करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणून जे तुम्ही आज गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. आता जर तुम्ही चिंता कराल तर ती तुमची चिंता तुम्हाला नक्कीच नष्ट करेल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण चिंता करणे सोडून द्यावे आणि भगवंतांचे चिंतन अर्थात करण्याकडे आपण प्रत्येकाने आपले मात्र नक्कीच लक्ष द्यावे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला समजून मात्र नेहमी घ्यायच्या आहेत. बाकी ज्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळवायच्या आहेत ना, त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत वेळ आल्यानंतर नक्कीच देणार. म्हणून आजची काळजी उद्याचे मात्र भविष्य खराब करू शकते. आणि आजचा तुमचा संघर्ष उद्याचे मात्र तुमचे भविष्य योग्य पद्धतीने आनंदी नक्कीच करू शकतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे काही घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत. या गोष्टींकडे तुम्ही योग्य पद्धतीने लक्ष देऊन सकारात्मक हे तुमचे आयुष्य जगा. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र नक्कीच ठेवायचा आहे. आजचा हा संदेश आपण मात्र नक्कीच योग्य वेळ देऊन अजून काही मिनिटे नक्कीच ऐकावा. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नसते. अर्थात सर्व काही शक्य असते आणि बाळूमामांसाठी तर अशक्य असे काहीच नाही. म्हणून प्रथम तुम्ही तुमच्या आयुष्याला योग्य पद्धतीने समजून घ्या. ते म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच योग्य पद्धतीने मात्र मिळू शकते. म्हणून आज जर तुम्ही चिंता करीत असाल तर प्रथम मात्र तुम्हाला ती तुमची चिंता पूर्णत्व सोडून दिली पाहिजे आणि भगवंतांवरती आता मात्र तुम्ही तुमचा विश्वास योग्य पद्धतीने नक्कीच पूर्णत्व ठेवला पाहिजे. आपल्या स्वतःच्या आनंदाची जबाबदारी घ्या, त्याला इतरांच्या हातात कधीही तुम्ही देऊ नका. कारण तुम्हाला जे सध्या प्राप्त करायचं आहे आणि सध्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच जे तुमच्या आयुष्यामध्ये सध्या घडत आहे
त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत. म्हणून प्रथम समजून घ्या, जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने योग्य कर्म केलेत ना, तर कधी तुमचे आयुष्य वाईट होणार नाही. आणि आपण ज्या गोष्टीबद्दल उत्कृष्ट उत्साही आहात त्या नक्कीच यादृश्चिक नसतात, ते आपले समज आहे. अर्थात नशीबवान ते नाहीत ज्यांचे नशीब चांगले असते, नशीबवान तर ते आहेत जे आपल्या नशिबावर नेहमी आनंदी नक्कीच असतात. आयुष्य आपल्याशी अर्थात होणाऱ्या नकारात्मक परिस्थितीबद्दल नाही, तर आपण लपविलेल्या सुवर्ण संधीसह आपण काय नक्कीच करतो याबद्दल नक्कीच आहे. बाकी मृत्यूनंतर प्रत्येक क्षणी माणूस नक्कीच पूर्णत्व चांगला होतो असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच तर खरी व्यथा आहे. बाकी आपण तेच असतो, नाती पण तीच असतात, रस्ते सुद्धा तीच असतात, बदलते ती फक्त वेळ, जाणीव आणि नक्कीच माणसांचा दृष्टिकोन. आणि प्रेमळ मित्रांनो, ज्यावेळेस माणसाचा दृष्टिकोन बदलत असतो तेव्हा मात्र माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्याला योग्य पद्धतीने कधी समजून घेता येणार नाही. अर्थात दृष्टिकोन नक्कीच बदलावे, परंतु तो सकारात्मक नक्कीच पद्धतीने बदलावे. बस एवढंच तुम्हाला नेहमी समजून मात्र घ्यायचे आहे. बाकी आयुष्यामध्ये आपण काय गमावलेले आहोत याच गोष्टींची जास्त नेहमी चिंता करण्यापेक्षा आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळालेल्या आहेत या गोष्टींकडे आपण मात्र योग्य पद्धतीने नक्कीच लक्ष दिले पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काय मिळालेले आहे ना, त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला योग्यच नक्कीच मिळालेले आहेत. म्हणून आता जर तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये पूर्णत्व रडत राहाल आणि नेहमी चिंता जर तुम्ही करत राहाल, तर मग मात्र तुम्हाला तुमचे आयुष्य अजून जास्त दुःखामध्ये नक्कीच घालणार. म्हणून आता मात्र तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आता मात्र योग्य पद्धतीने तुम्ही लक्ष द्यावे. ज्याच्या मनी असेल बाळूमामांचे नाम, त्याच्या आयुष्यामध्ये नसेल कधी तो लाचार. अर्थात जो नेहमी ठेवेल भगवंतांवरती विश्वास, तो मात्र नेहमी त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून नक्कीच त्याचे आयुष्य जगेल. बाकी मित्रांनो, जगावे ते म्हणजे नेहमी हसून आणि खेळून. कारण उद्या आपल्या आयुष्यात काय घडणार आहे हे तर आपल्याला देखील योग्य पद्धतीने ठाऊक नसते. म्हणूनच उगाच उद्याची काळजी करत बसण्यापेक्षा जे सध्या आपल्यासोबत घडित आहे, अर्थात घडत आहे, त्या गोष्टीमध्ये आपण नेहमी योग्य पद्धतीने त्या गोष्टीला आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यामध्येच आपण प्रत्येकाने आनंदी मात्र नक्कीच राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आज जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णत्व चिंता होत असेल, तर मग मात्र तुम्हाला ती तुमची चिंता नक्कीच पूर्णत्व काढून टाकायची आहे. कारण प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये जेवढं जास्त तुम्ही चिंता कराल तेवढं जास्त ती चिंता तुम्हाला नक्कीच दुखवेल. आणि जेवढं जास्त तुम्ही भगवंतांचे नामस्मरण किंवा चिंतन कराल तेवढं तेच तुम्हाला भगवंत योग्य पद्धतीने आनंदी नक्कीच पूर्णत्व ठेवतील. म्हणून प्रथम आपण भगवंतांवरती विश्वास मात्र ठेवलं पाहिजे. बाकी आपण शांत राहावे, शांत राहून नेहमी हे आपण आपले आयुष्य आनंदी राहून नक्कीच जगावे. जेवढं आपण गमावलेले आहोत त्यापेक्षा जास्त आपल्याला भगवंत नक्कीच देतील. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्हाला एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे आयुष्यात जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल ना, तर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःवरती मात्र नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी नक्कीच योग्य करू शकतात. म्हणून अजून जरी अर्थात तुम्ही चिंता करीत असाल तर ती मात्र तुम्ही तुमची चिंता योग्य पद्धतीने नक्की सोडून दिली पाहिजे आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आता मात्र तुम्ही नक्कीच लक्ष दिले पाहिजे. बाकी मित्रांनो, मामा म्हणतात नक्कीच आयुष्यामध्ये कोण तुझ्या सोबत आहे, या लोक अर्थात तुमच्यासोबत कोण आहे यांच्याकडे मात्र तुम्ही प्रथम नक्कीच लक्ष द्या आणि तुम्हाला ज्यांनी सोडून दिले अर्थात त्यांच्याकडे तुम्ही मात्र कधी देखील लक्ष देऊ नका. बस तेवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये काय देखील अशक्य नाही.
अर्थात सर्व काही आपल्यासाठी शक्य आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून हे तुमचं आयुष्य जगलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील नक्कीच उदास राहणार नाही. म्हणून प्रथम माणसाने मात्र आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आयुष्याला नक्की समजून घेतलं पाहिजे आणि फार गंभीर होऊनही हे तुम्ही तुमचे आयुष्य नक्कीच जगू नका. अर्थात प्रेमळ मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काही घडत आहे ते मात्र बस घडत आहे. नेहमी चिंता आणि काळजी करणं आता मात्र तुम्ही नक्कीच तुमची सोडून द्या. बस आयुष्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे काही देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावे. कारण जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे त्याचे आयुष्य जगत असतो ना, तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आनंदी नक्कीच राहू शकतो. म्हणून आता जर तुम्ही काळजी आणि चिंता कराल तर मग मात्र तुमचं आयुष्य पूर्णत्व अजून जास्त दुःखामध्ये जाईल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, नेहमी चिंता आणि काळजी करणं सोडून द्या. एवढं मात्र नक्कीच. मागे हलके फुलके आहे पण तितकेच महत्त्वाचे आहे. अर्थात निसर्ग आपल्याला मुक्त हस्ताने अनेक गोष्टी देत असतो. शुद्ध हवा, पाणी, गारवा, फुले आणि बरेच काही. अर्थात देणे हा तर निसर्गाचा गुण आहे. अर्थात अनेक गुण अंगी यावेत म्हणून मनुष्य नेहमी प्रयत्न करीत असतो. देणाऱ्याचा हात नेहमी वर असतो आणि घेणाऱ्याला मात्र खाली. नक्कीच आपला हात असाच वर असावा असे जर आपणास वाटत असेल तर नेहमी तुम्ही नक्कीच जाणीव मात्र बनलं पाहिजे. जीवनाच्या परीक्षेत कोणताही क्रमांक मिळत नाही. लोकांनी मनात जागा दिली तर समजावे की तुम्ही मात्र नक्कीच पास झालेले आहात. अर्थात आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने ज्याला हे आयुष्य जगता येत असते ना, तोच व्यक्ती आयुष्यामध्ये खरा मात्र आपण नक्कीच समाधानी समजावा आणि खरा बुद्धिमान देखील आपण प्रत्येकाने नक्कीच समजावा. बाकी या 8 गोष्टींकडे प्रथम मात्र तुम्ही लक्ष देऊन या गोष्टी लक्षात ठेवा. प्रथम म्हणजे भूतकाळ बदलला कधी जाऊ शकत नाही. दुसरे म्हणजे प्रत्येकाचा प्रवास इथे वेगळा आहे. तिसरे म्हणजे अतिविचारांमुळे दुःख होईल. चौथे म्हणजे अंतःकरणात आनंद आढळतो. पाचवे दयाळूपणा विनामूल्य आहे. सहावे आपण सोडल्यास आपण अयशस्वी व्हाल. बाकी सातवे जे फिरते ते आजूबाजूला येते. आणि आठवे आहे हसू अर्थात संक्रामक नक्कीच आहे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हा प्रत्येकाला लक्षामध्ये मात्र ठेवायच्या आहेत. बेफिकीर, आळशी, रागीट, अर्थात अनैतिक, लोभी, भयभीत, वासनात अशा लोकांपासून नेहमी मात्र नक्कीच आपण दूर. पूर्णत्व राहणे कधीही चांगले, कारण असे लोक स्वतः तर पुढे कधी जात नाहीत आणि दुसऱ्यांनाही ती मात्र कधी पुढे मात्र जाऊ देणार नाही. म्हणूनच योग्य पद्धतीने आयुष्य तुम्हाला जगायचे असेल तर योग्य मात्र संगत आपण प्रत्येकाने नक्कीच निवडली पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी मनुष्याला जर योग्य पद्धतीने समजल्या तर मनुष्य कधीही त्याच्या मात्र आयुष्यामध्ये नक्कीच दुःखी होणार नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य कधीही चांगले. कारण यशाची व्याख्या लोक ठरवितात, परंतु समाधानाचे मात्र आपण स्वतः नक्कीच ठरवित असतो. ज्ञान आपल्याला सामर्थ्य देईल, परंतु चांगले व्यक्तिमत्व आपल्याला आदर आणि मान नक्कीच अर्थात सन्मान देईल. जगात भगवंतांचे संतुलन पण किती विचित्र आहे. अर्थात धान्याचे पोते तो उचलू शकत नाही, तो ते विकत घेऊ शकत नाही. आणि जो ते विकत घेऊ शकतो ते मात्र कधीही नक्कीच ते उचलू शकत नाही. अर्थात भगवंतांनी प्रत्येकाला समानच गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे काय देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी आनंदी राहून हे नक्कीच आयुष्य जगायला आता मात्र शिकलं पाहिजे. बस ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात त्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ज्या गोष्टी तुम्हाला भगवंताने आनंदाने दिलेल्या आहेत त्या गोष्टीकडे तुम्ही देखील लक्ष नक्कीच दिलं पाहिजे. जेवढंच तुम्ही समजून घ्या, जेव्हा काही क्षण अर्थात हसल्याने फोटो चांगला येऊ शकतो, तर नेहमी हसत जगण्याने जीवन नक्कीच आपले चांगले का होऊ शकत नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो,
सदैव तुम्ही हसत राहा. सदैव भगवंतांची भक्ती नक्कीच तुम्ही करीत राहा. जेवढं तुम्ही गमिवलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला हे गुरु माऊली योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देणार. आज जे तुम्हाला पाहू नसतात ते मात्र उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. म्हणून आयुष्यामध्ये जास्त चिंता आणि काळजी करणं आता मात्र तुम्ही नक्की सोडून दिले पाहिजे. आणि भगवंतांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही मात्र योग्य असा वेळ देऊन ऐकले पाहिजेत. आम्हाला नेहमीच एकमेकांशी सहमत होण्याची गरज नसते, परंतु आपण एकमेकांचा आदर करणे शिकणे नक्कीच महत्त्वाचे आहे. बस एवढ्याच गोष्टी तुम्ही समजून मात्र घेतल्या पाहिजेत. आणि मित्रांनो, प्रथम समजून घ्या, तुम्ही कितीही अर्थात काहीही खाताना लागेल तेवढेच ताटामध्ये घेता. असे गेल्याने आपण घेतलेले अन्न वाया जात नाही, तर हे सुद्धा एक प्रकारचे नक्कीच अन्नदान आहे. संगत करू नका राजाशी, काय माहीत कधी तुम्हाला गुलामीच्या नक्की साकळ्यात घातल्या जातील. सोबत करा तुम्ही नक्कीच संतांची, नक्कीच काय माहिती कधी देवाशी भेट मात्र ते तुमची नक्कीच तुम्हाला करून देतील. अर्थात समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशक्य असे काहीच नाही. अर्थात तुम्ही जर तुमचा विश्वास भगवंतांवरती ठेवलात ना, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही नक्कीच रडणार नाहीत. म्हणून प्रेमळ मित्रांनो, अजूनही जर तुम्ही चिंता आणि काळजी करीत असाल तर ती मात्र तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं आता पूर्णत्व सोडून द्यावे आणि भगवंतांकडे अर्थात भगवंतांची भक्ती करण्याकडे तुम्ही मात्र योग्य पद्धतीने असे लक्ष तुमचे नक्कीच द्यावे. जीवन जगणे सोपे नक्कीच नसते. अर्थात या ठिकाणी भरपूर नक्कीच आपल्याला मात्र संकटांचा सामना करावा लागतो, परंतु जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल ना, तर तुमच्यासाठी अशक्य असे काही देखील नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा आणि मगच तुम्ही हे तुमचे आयुष्य आनंदाने मात्र नक्की जगण्यास योग्य अशी सुरुवात करा. आज जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम तुम्हाला नक्कीच योग्य वेळ आल्यानंतर भगवंत देईल. म्हणून अजूनही तुम्ही काळजी जर करीत असाल ना, तर मग मात्र तुमची ती प्रत्येक काळजी करणं मात्र नक्कीच व्यर्थ आहे. म्हणून शांत राहा. शांत राहून तुम्ही हे तुमचं आयुष्य योग्य पद्धतीने नक्की जगा. बस एवढंच तुम्हाला समजून मात्र घ्यायचे आहे. असे म्हटले जाते की देणाऱ्यापेक्षा घेणारा श्रेष्ठ असतो. फक्त देताना त्याच्या मनात अहंकार नसावा आणि मीपणाची भावनाही नक्कीच नसावी. बाकी मी कोणाला काहीतरी देतोय म्हणून त्याला मिळते ही भावना नसावी. तर नक्कीच देताना भावना ही साफ मात्र प्रत्येकांची योग्य पद्धतीने नक्कीच असावी. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायच्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. जेवढं तुम्ही आयुष्यामध्ये प्राप्त अर्थात तुम्हाला करायचं आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देणार. म्हणून आज तुम्ही जी चिंता करीत आहात ना, ती प्रत्येक तुमची चिंता निश्चिंतच व्यर्थ आहे. म्हणून प्रथम मात्र तुम्ही आता तुमची चिंता करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आता मात्र तुम्ही तुमचे पूर्णत्व लक्ष केंद्रित करावे. जगात नेहमी घेण्यापेक्षा अर्थात देण्याला अर्थात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण मागू ते आपल्याला मिळेलच याची काही शाश्वती नक्कीच नसते. पण आपण मनापासून एखादी वस्तू दिली आणि ती कोणी स्वीकारली नाही असे क्वचितच नक्कीच आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत असते, हे मात्र नक्कीच आहे. मागे माणसे इतर झाडाच्या अवयवांसारखी आहेत. काही पानांसारखे अर्ध्यावर साथ सोडणारी, तर काही इथे मात्र काट्यांसारखे सोबत असून नेहमी टोचत राहणारे, आणि काही असतात मुलांसारखे न दिसता शेवटपर्यंत मात्र आपण प्रत्येकांची नक्की साथ देणारे. समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता मात्र नक्कीच मिळणार. जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल ना, तर मग मात्र तुम्हाला तुमची चिंता करणं नक्कीच सोडून द्यायचं आहे. अर्थात प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. काही देखील इथे मात्र स्थायी नाही. अर्थात जे काही इथे घडत असते आणि जे काही इथे सध्या घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे
इथे नक्कीच घडत आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही भरपूर जास्त चिंता करीत असाल तर मग मात्र आता तुम्हाला तुमचे आयुष्य स्वतः योग्य पद्धतीने समजून घ्यायचं आहे. कारण प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये अशक्य असे तर काही देखील नाही, पण मनामध्ये आपल्या जसे विचार असतील ना तसेच आपले मात्र आयुष्य हे घडत असते. म्हणून प्रथम तुम्ही तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवावे, मग आयुष्य जगण्यास आपण मात्र योग्य पद्धतीने अशी नक्कीच सुरुवात करावी. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने मात्र नक्कीच समजून घ्यायचे आहेत. बाकी हसण्यासाठी निमित्त शोधू नका, नाहीतर जीवन असेच निघून जाईल. अर्थात कधी कारणाशिवाय हसून बघा. अर्थात कोणत्याही कारणाशिवाय मनमोकळेपणाने देखील तुम्ही हसून पहा. कारण प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीतरी कोणीतरी येईल, तुम्हाला हसवून जाईल आणि तुमचे आयुष्य नक्कीच आनंदमय करून जाईल. जर तुम्ही या प्रतीक्षेमध्ये असाल तर विसरून जा. ते म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद कधीही नक्कीच मिळू शकणार नाही. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद मिळवायचा असेल ना तर सर्वप्रथम तुम्ही मात्र नक्कीच स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला समजायचं आहे. अर्थात सापला तर ते असतात ज्यांनाही नक्कीच युद्ध जिंकायचे असते. माझा प्रयत्न तर मन जिंकण्याचा असतो, त्यामुळे नाती कायम राहावी जीवन असेपर्यंत. बस एवढ्याच गोष्टी मी मात्र नेहमी स्मरणामध्ये नक्कीच ठेवतो. बाकी मित्रांनो, समजून घ्या, जेवढं तुम्ही आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच भगवंत देणार. म्हणून आज जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता करीत असाल तर मग मात्र तुमची ती चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे. शांत राहून आयुष्याला नक्कीच तुम्ही योग्य पद्धतीने असे समजून घ्या. कारण जेवढं तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहेत ना तेच तुमच्यासाठी योग्य पद्धतीने असे उत्तम आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण प्रत्येकाने समजून नक्कीच घेतलं पाहिजे. अर्थात आयुष्यामध्ये अशक्य असे तर काही देखील नाही. आयुष्यामध्ये जर तुम्हाला खरोखर आनंदी राहायचे असेल ना तर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःवरती मात्र नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. म्हणून काही देखील झाले तरी देखील जास्त चिंता करून सोडून द्या. अर्थात चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन मात्र करण्याकडे तुम्ही तुमचे नक्कीच योग्य पद्धतीने असे लक्ष द्या. बस एवढंच तुम्हाला समजायचं आहे. मी आनंदी आहे कारण मला नक्कीच भगवंतांच्या पूर्णत्व शक्तीवरती नक्कीच विश्वास आहे. बस एवढ्याच गोष्टी आपण आपल्या मनाशी नेहमी मात्र नक्कीच म्हटलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, ज्याचा विश्वास परमेश्वरांवरती असतो ना तो व्यक्ती मात्र आयुष्यामध्ये कधीही नक्कीच दुःखी होऊ शकणार नाही. म्हणून प्रथम तुम्ही तुमचा विश्वास भगवंतांवरती मात्र योग्य पद्धतीने असं ठेवायला शिका. कारण आयुष्यात काही अशक्य नाही, अर्थात सर्व काही शक्य आहे. असं जर तुम्हाला योग्य पद्धतीने हे तुमचे आयुष्य एकदा जरी समजले तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी नक्कीच पूर्णत्व हारला तरीही रडणार नाहीत. एवढं मात्र नक्कीच खरे. कोणतीही नाते फक्त चांगल्या परिस्थितीत हात मिळवल्याने कधी फुलत नसते, तर नाजूक परिस्थितीत हात दिल्याने नक्कीच पुरते. दगड तोपर्यंत सुरक्षित राहते जोपर्यंत तो डोंगरासोबत आहे. पान तोपर्यंत सुरक्षित राहते जोपर्यंत ते पानासोबत आहे. तसाच माणूस हा सुद्धा तोपर्यंत सुरक्षित राहतो, अर्थात जोपर्यंत तो आपल्या कुटुंबासोबत नक्कीच आहे. जेव्हा आपण तक्रार करणे आणि दोष देणे थांबवतो तेव्हा आयुष्य खूप सुंदर आणि अर्थात शांत होते. आनंदी असणे निवडा. आपला आनंद आपल्यावर अवलंबून आहे. आपले निर्णय आपल्या कृती आणि आपणास घेतलेल्या अर्थात निवडी आहेत. प्रथम तुम्ही समजून घ्या, आयुष्यामध्ये जर तुम्ही नक्कीच नेहमी दुःखी राहून हे तुमचे आयुष्य जगाल तर कोणी जास्त तुम्हाला नक्कीच जास्त लक्ष देणार नाही. अर्थात प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अर्थात तुम्हाला काय प्राप्त झालेले आहे आणि तुमच्याकडे सध्या काय आहे याकडे लोक प्रथम पाहतात आणि नक्कीच तुमच्या दुःखाकडे इथे मात्र कोणीच कधी नक्कीच पाहत नसते. म्हणून प्रथम जर तुम्हाला खरोखर आनंदी राहायचे असेल ना तर सर्वप्रथम मात्र आपण स्वतःवरती संपूर्ण जास्त प्रमाणात
विश्वास नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे आणि स्वतःला कधीही या 3 गोष्टींवर नियंत्रित तुम्ही ठेवू देऊ नका. प्रथम म्हणजे लोक, पैसा आणि नक्कीच तुमचा भूतकाळ. या गोष्टीने जर तुमच्यावरती नियंत्रण ठेवला तर मग मात्र निश्चितच आपण समजावे ते म्हणजे आपले आयुष्य आता मात्र दुःखामध्ये पूर्णत्व जाणार आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जे तुम्हाला मिळवायचं आहे त्याहीपेक्षा श्रेष्ठ तुम्हाला नक्कीच मिळणार. फक्त आता मात्र तुम्हाला स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला नक्कीच लात मारते, परंतु लवकरच किंवा त्यानंतर आपल्या मात्र लक्षात येते की आपण फक्त एक वाचलेला नाही तर आपण नक्कीच एक योद्धा आहोत. अर्थात समजून घ्या आणि नक्कीच आपण आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक सामर्थ्यवान नक्कीच आहोत. एवढं मात्र आपल्याला नक्कीच मरणात येते. मागे एकदा केलेली चूक पुन्हा करू नये. आपली तुलना दुसऱ्यांसोबत कधीही आपण करू नये. तुम्हाला श्रेष्ठ बनवणारे काम करा. बदला तुम्ही कधी घेऊ नका. स्वतःला बदला. ज्या परिस्थितीला बदलू शकत नाही तिला तुम्ही भगवंतांवर सोडा. नक्कीच एकदा भगवंतांना विचारण्यात आले की गुरुमाऊली सर्वप्रथम तुमच्याजवळ कोणती लोक जास्त असतात, तर भगवंतांनी म्हटले, ज्या लोकांमध्ये नक्की क्षमता घेण्याची अर्थात बदला घेण्याची क्षमता असते, परंतु ती लोक नेहमी शांत असतात. अर्थात तीच लोक जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या मात्र नक्कीच सोबत असतात. बस एवढंच आपल्याला स्मरणात ठेवायचं आहे. शांत राहा, निरोगी राहा आणि भगवंतांचे नामस्मरण नेहमी तुम्ही करीत राहा. आजचा हा संदेश जितका वेळ देऊन तुम्ही ऐकलेला असाल त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका अशा संदेशाद्वारे. तोपर्यंत धन्यवाद.